पयल सद्याक गोंयच्या लोकांच्या नांवान हांव राष्ट्रपतीक म्हणटा देव बरो करूं की आमचे मागणी जी राष्ट्रपती मुखार आमी दिल्ले ते राष्ट्रपतीन गोंय सरकाराक सांगला की तेचेर तुमी विचार करात म्हणून. म्हाका फक्त एकच लेटर येयला अंडर सेक्रेटरी होम्स कडेन की राष्ट्रपतीन एक लेटर धाडली म्हणून. हांव रावल्लो म्हाका ती लेटर अंडर सेक्रेटरी होम धाडटलो म्हणून, कित्याक कितें बरयलें तें म्हाका अजून खबर ना. पण ते जे लेटर बरयला आनी अंडर सेक्रेटरीन जे दोन डिपार्टमेंटाक ते लेटर धाडून दिला. इतलेंच आसा की एक फावटी राष्ट्रपतीन हे लेटराचेर विचार केला अशें म्हणून आमी समजत जाता. हांव सरकाराचो हेजे मुखार कितें करतले ते सरकारान गोंयच्या लोकां मुखार सांगपाक जाय. आतां आमी फाटली चोळयेल आमी एक बिल मांडले. आमी समजून घेतलें की गेले ते असेंब्लीक तें बिल तें चर्चा जातली म्हणून, डिस्कशन जातली म्हणून, कित्याक हें बिल कोणाची विरोध न्ही. हें बिल आसा गोंयची अस्मिता, गोंयचे दोंगर, गोंयची शेतां सांबाळपाक गोंयच्या लोकां खातीर. पण ती असेंब्ली तेमी प्रूव्ह केली आनी तें बिलाचेर कांय चर्चा जालो ना. सरकाराक कितें विचार आसा ते आमकां अजून कळना. पण आमचो हो मुवमेंट जो आसा न्ही, हो मुवमेंट बंद जावपा ना. जो पर्यंत हें बिल पास जाले पर्यंत हो सरकार करना. आमी मुखार सरतले की आनी एक सरकार येवन हें बिल पास करपाक जाय म्हणून. आनी इतलेंच आमी गोंयच्या लोकांक सांगपाक आसा की चिंतनाकात की आमी मोर्चार काडला म्हणून आमचो हें काबार जालो म्हणून. मोर्चा दीस येतलेत. सद्या आमी गांव तालुक्यांनी लोकांची जागृती करतात, लोकांक दाखयतात की हें थोड्या लोकांची मागणी न्ही म्हणून, ही मागणी गोंयची परजेची म्हणून. आनी गोंयची परजा आतां जागृती जावपाक जाय म्हणून. गोंयची परजा आतां जागृती जाल्या. आतां 5 तारखेर आमची मिटींग आसतली पेडणे तालुक्यांत, जे जाग्यार हरमळ, जे जाग्यार हें कॉमेर्स जाल्लें. आनी तेचे फाटल्यान आमची 6 तारखेर जानेवारीची मिटींग आमी पणजी हरमळच्या लोकांची चळवळ पळोवन आमी घेतली. तेचे फाटल्यान शिरगांवच्या लोकांचे, ऑफकोर्स चिंबेलचे लोक आसले, मागीर आमचे सांगे आमचे खंयचो गांव तो मिरामार, हे सगळे लोक आतां चळवळ करतात आनी जैत जाले. पण ते लोकलायज आसात. आमचे इश्यूज जे आसात ते सबंद गोंयचे बद्दल, ऑल गोवा इश्यूज. थोडे आसतले लोकलायज, बट रॅमिफिकेशन जे आसात न्ही ते सबंद गोंया मुखार. देखून आमकां जाय सगळे गोंयचे लोक एकठांय जावन एक उल दिवपाक जाय, खंयचोय सरकार आसली. आनी ही जी आमी जी घटनांनी इनफ इज इनफ जो मुवमेंट आमी एस्टॅब्लिश केली, आतां आमी रजिस्टर केला. आमी 7 तारखेर आमचे ऑफिस उक्ती करतले वेलू बिल्डिंगेंत. हें परमनंट आसतलें. कोण लोक येतले कोण वतले, बट हे परमनंट बॉडी आसतलो लोकांची जागृत करपाक. आनी जेन्ना अन्याय जाता, लार्जर इश्यूज, हेजेर आमी झगडपाक. आनी सरकाराक खंयचोय सरकार आसली तो सारके रस्त्यार हाडपाक. सो परतून हांव राष्ट्रपती गोंयच्या लोकांच्या नांवान देव बरें करूं म्हणटा आमचे भाशेन.
तुमका दिसता की गोवा सरकारान इतली कारवाई करपाक डिले केली 2 महिने तरी. सो आता जातली अशें तुमकां दिसता, कारण प्रेसिडेंटान बरयला तांकां कितें तरी. खंयचोय सरकार जेन्ना देशाचो राष्ट्रपती बरयता म्हणजे राष्ट्रपतीन जे मागणी समजून घेतल्या ना, राष्ट्रपती बरे नासलो. सो सरकारान समजून घेवपाक जाय की आता तुम्ही जाणात आमकां 2 एक चीफ जस्टीस ऑफ इंडिया, एक सुप्रीम कोर्ट आदले सुप्रीम कोर्ट जज ह्या मुवमेंटात तांकां दिला. सुप्रीम कोर्टचे सिटींग जजीसांनी सांगला वी विल नॉट अलाव गोवा टू बी कन्वर्टेड टू कॉन्क्रीट जंगल. आणि आज राष्ट्रपतीन हे सरकारा बरयला. हे लोकशाहीक सरकारान हे मानून घेवपाक जाय. आणि जर तर सरकार हे मानून घेना मागीर लोकांन आपले हे सरकाराक आपण लोक कितें चिंता ते सरकाराक दाखोवन दिवचे पडटले. वेळ आसा, मुवमेंट चालू आसतलो. सांगला 5 तारखेर पेडणे मिटींग आसा, 9 तारखेर आमी सांगे मिटींग घेतले आणि हे तळुका मिटींग. आणि त्याच भायर आमचे दुसरे जे सांगाती आसात गांवांनी ते मिटींग चालू आसात. सो पयलो आमचो भाग आसा लोकांक जागृती करपाक आनी लोकांक दाखोवन दिवपाक की हे 10 मुद्दे गोंयांक कितले यूज द वर्ड इम्पॉर्टंट, कितले इम्पॉर्टंट आसा. हांवें तरी चिंतूं ना की आमचे विधायक, हांव आसलो एक आमदार आसलो, हेच लोक आमचे गोंय विकतात म्हणून म्हाका समजूं येना. आमचे रान कातरपाक दितात, शेत कापपाक, शेतान पुरोवपाक दितात. हें चल्लें कितें दीस. आनी तेका लागून आमी स्लोगन दवरला इनफ इज इनफ म्हणून. आनी परतून हांव म्हणटा इनफ इज इनफ. सर तुमकां ही कॉपी केन्ना पर्यंत मेळपाक शकता जी होम डिपार्टमेंटाक प्रेसिडेंट. हांव परतून अंडर सेक्रेटरी कडेन उलयतलो. ते म्हाका सांगलें आपण धाडून दित म्हणून. आय होप यू वील सेंड इट. अशें तुमी अवेरनेस करून मागीर म्हणटा मोर्चा आयकत ना. आफ्टर मोर्चा आमचो आतां सद्या आमची कमिटी फक्त 12-15 लोक आसात. आणि जेन्ना आमचे तालुका कमिटी जाता न्ही, दिस वील बी अ बिगर ऑर्गनायझेशन. आणि ते ऑर्गनायझेशन थारायतले हाव टू मूव फॉरवर्ड. सातशे धरतो आतां. इट्स 60 विलेजीस. सो तातूंतले 10-15 लोक येवपाक जाय. मर्मगोवा 5 लोक, तिसवाडी 5 लोक. तशें करून सगळे करून आमची अल्टिमेटली 50-60 लोक हे कमिटी सगळी तालुक्याचे एकठांय जातले आनी आमी थारायतले कितें करपाक. The voice for Goy.